नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींना राम राम. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची डेट वाढली आहे. ई-के-वाय-सीची डेट वाढली आहे म्हणजे किती? तर 31 डिसेंबर ॲज युजुअल जशी मी तुम्हाला सांगत होतो, तशीच ई-के-वाय-सीची तारीखसुद्धा वाढली आहे आणि आपण सांगतच होतो, की 31 डिसेंबर लास्ट डेट होणार आहे. काळजी करू नका. मात्र वेळेत आपली लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी करा. मात्र या अजूनही 1 कोटी लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही. मात्र अजूनही ई-के-वाय-सी करायच्या संदर्भात तुम्हाला विचार करत असताल, तर या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी न केलेली बरी. त्यांनाही याचा काही लाभ भेटणार नाही. कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी करूनही त्यांना लाभ भेटणार नाही आणि ई-के-वाय-सीमध्ये आणखीन कोणते ऑप्शन आले नाहीत जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म भरू शकत नाही. नवीन तरतुदी कधी येणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी सांगणार आहे अशा लाडक्या बहिणी ज्यांनी ई-के-वाय-सी करायची बिलकुलच गरज नाही. कारण ई-के-वाय-सी करताल तर तुमचा फॉर्म नक्कीच रिजेक्ट होईल आणि यानंतर मात्र ई-के-वाय-सी नाही केली तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. पण ई-के-वाय-सी केल्यानंतर मात्र तुम्हाला चौकशी करू शकतात, की तुमच्याकडून चूक झाली. बघा त्यामध्ये नंबर 1 येतो. नंबर 1 मध्ये ई-के-वाय-सी कोणी करायची नाही, तर नंबर 1 मध्ये अशा महिलांनी करायची नाही, ज्या सरकारी नोकरदार आहेत. सरकारी नोकरदार आहेत. या सरकारी नोकरीवाल्या महिलांनी ई-के-वाय-सी बिलकुल करायची नाही. तुम्ही ई-के-वाय-सी करताल तर तुमच्याकडून जितके काही पैसे घेतलेले आहेत सरकारने, उदाहरणार्थ 17वा, 18वा, 19व्या हप्त्यापर्यंत जेवढी काही अमाउंट आली आहे, तेवढी अमाउंट तुम्हाला परत करावी लागेल तीही सरकारला. आणि यासोबत सरकार जे आहे तुम्हाला शासन नक्कीच करणार. काही ना काहीतरी शासन नक्की करणार. त्यामुळे तुम्ही ई-के-वाय-सी न करता लाभ बंद करून टाकलेला कधीही चांगला असतो. बघा ही गोष्ट तुम्हाला आज जरी योग्य वाटत नसेल तरी ही तुमच्यासाठी चांगली आहे. कारण ई-के-वाय-सी करताल तर मात्र तुमचा लाभ नक्कीच बंद होईल आणि लाभ बंद झाल्यानंतर मात्र तुम्हाला सरकार चौकशी करेल आणि ई-के-वाय-सी जर केली तरच, नाही केली तर या गोष्टी समोर जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करताना या गोष्टीचा विचार नक्कीच करायचा आहे. बघा ई-के-वाय-सी न करण्यासाठी दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न. एक बघा काउंटेड उत्पन्न असतं, एक नॉन काउंटेड उत्पन्न असतं. काउंटेड उत्पन्न बँकेत जमा होतं, नॉन काउंटेड उत्पन्न हार्ड कॅशमध्ये येतं. आता जर काउंटेड उत्पन्नामध्ये तुमची उत्पन्नाची रेशिओ जी आहे 2.5 लाखापेक्षा जास्त जर असेल, म्हणजेच तुमच्या महिन्याच्या सॅलरीला जर 20,000च्या 25,000च्या घरात महिन्याची सॅलरी दर महिन्याला तुमची खात्यात पडत असेल, बँक ट्रान्सफरनुसार खात्यात पडत असेल, भले तुम्ही प्रायव्हेट नोकरीला असू द्या किंवा सरकारी नोकरीला असू द्या, कसल्याही प्रकारची जर तुमची सॅलरी खात्यात पडत असेल किंवा तुमच्या पतीची सॅलरी खात्यात ॲड होत असेल, ते सुद्धा तुमचे पती जर सरकारी नोकरदार असतील आणि तुमच्या पतीची सुद्धा सॅलरी खात्यात ॲड होत असेल, ती 2.5 लाखापेक्षा नक्कीच जर जास्त असेल, तर तुम्ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया बिलकुलच करायची नाही. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली तर असं समजा की तुमचा फॉर्म तर रिजेक्ट होईलच, मात्र यासोबतच तुम्हाला नवीन जे आहे सरकार पैसे वापस घेऊ शकतं. कारण तुम्ही सरकारी नोकरदाराच्या घरी आहात आणि तुमच्याकडे पैशाला कमी नाही असं सरकारचं मत असतं. आता या गोष्टीसुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. तिसरा पॉईंट तुमच्यासाठी आहे. तुमच्या उत्पन्नाचा दुसरा पॉईंट जरी झाला, तरी तिसरा पॉईंट आहे तुमचं मूळ जे आहे तर उत्पन्न तुमचं जर 2.5 लाखापेक्षा एकंदरीत असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, मग तो सोर्स कोणताही असू द्या, तरी तुम्ही ई-के-वाय-सी करायची नाही. सरकारी नोकरदार नसू द्या, गव्हर्नमेंट नोकरदार नसू द्या, प्रायव्हेट नोकरदार नसू द्या, मात्र तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणून तुमचं ट्रान्झॅक्शन 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल दिसत, तर तुम्ही मात्र ई-के-वाय-सी करायची गरज नाही आहे. तुम्ही न ई-के-वाय-सी करता राहिलात तरी चांगलं. 4 नंबरच्या महिला आहेत ज्यांच्या घरी त्यांचे पती व 2च गोष्टी ग्राह्य धरणार, पती किंवा स्वतः महिला. बाकी घरात कोणीही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पती किंवा स्वतः महिला या दोघींपैकी कोणत्याही जणांचा आय-टी-आर रिटर्न नसू नये. म्हणजे तुम्ही आय-टी-आर फाईल म्हणजे टॅक्स पेड करत असाल, टॅक्स पेड, तर मात्र तुम्हाला ई-के-वाय-सी न केलेली बरी. कारण तुम्ही जर टॅक्स पेड करत असाल तर याचा अर्थ तुम्ही गरीब नाही आहे, तर हा 100% अर्थ खरा निघतो.
आणि तुमच्यासाठी ई-के-वाय-सी धोक्याची घंटा ठरू शकते. ई-के-वाय-सी करायला काही हरकत नाही, पण हा तुक्का तुमच्यासाठी अवघड होऊ शकतो. कारण तुम्हाला मग यातून तुम्ही जर ई-के-वाय-सी केली आणि यानंतर मात्र तुमच्याकडे लक्षात आलं, की अशा-अशा गोष्टी आहेत तर मात्र तुमची फॉर्म तर रिजेक्ट होईल, पण चौकशी होईल. मात्र ई-के-वाय-सी जर नाही केली, तर मात्र त्यांना वाटेल, की काही प्रॉब्लेम असल्यामुळे ई-के-वाय-सी केली नाही, म्हणून फॉर्म रिजेक्ट होईल, बाकी दुसरं काही होणार नाही. या महिलांनी तर ई-के-वाय-सी न केलेली परवडते. मग आता हे 4 प्रकारच्या महिला झाल्या. 5व्या प्रकारची महिला कोणी आहे? जिच्या नावावर फोर व्हीलर आहे. बघा, या महिलेच्या नावावर जर फोर व्हीलर असेल, ती ही विकत घेतलेली नवीन असेल, तर मात्र ई-के-वाय-सी न केलेली परवडते. कारण तुमच्याकडे 4 चाकी कार नावावर आहे. याचा अर्थ तुम्ही श्रीमंत आहेत, असं सरकारच्या मतात येतं. म्हणजेच असं सरकारचं म्हणणं असतं. यासाठी एक गोष्ट नक्कीच आहे, तुमची फोर व्हीलर जर जुनी विकत घेतली असेल, तर अशा महिलांचा प्रश्न येतो, की मग आम्ही काय करावं? तर यासाठी आणखीनही ऑप्शन आलं नाही. मात्र ज्यांनी महिलांनी जे काही आपली फोर व्हीलर विकली विकली, त्यांनी जे आहे त्यांनी बिलकुल ई-के-वाय-सी करायची. फोर व्हीलर जर तुम्ही घेतलेली असेल, विकलेली असेल, तरीही तुम्ही बिलकुल ई-के-वाय-सी करायची. कुठं द्यायची गरज नाही. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही बाधा येणार नाही. तुम्ही बिलकुल ई-के-वाय-सी करायची. जर तुमच्या नावावर 4 चाकी गाडी असून सुद्धा विकली असेल तर आणि स्थगित असेल, आत्ताच असेल, तर मात्र बिलकुलच आता तुम्ही ई-के-वाय-सी करायची गरज नाही. आता बघा, ई-के-वाय-सी करताना या 5 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या होत्या. मात्र काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ई-के-वाय-सीची प्रक्रिया वाढली, मात्र काही गोष्टी आणखीनही सरकारने समोर आणल्या नाहीत. ते म्हणजे फॉर्ममध्ये जे आहे आपल्याला नवीन ऑप्शन विधवा, घटस्फोटित अशा महिलांसाठी जे आहे आणखीन ऑप्शन आलेलं आहे. सरकारने सांगितलं आहे, की विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल किंवा अशा महिला असतील ज्यांचे वडीलसुद्धा हयात नाहीत, त्यांनी एक ऑप्शन येणार, त्यांच्यावर मृत्यू प्रमाणपत्र जोडणार. तर त्याच्यामुळे तुम्ही मृत्यू प्रमाणपत्राची जोड आजपासूनच करायला लागा. मृत्यू प्रमाणपत्र हे कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे मृत्यू प्रमाणपत्राशिवाय तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होणार नाही. लगेच 2-4 दिवसात मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला भेटून जाऊ शकतं आणि आपल्याला ऑप्शनसुद्धा 2-4 दिवसात सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून घ्या. आता या महिलांसाठी तरी ठीक आहे. मात्र या महिलांनी काय करावं, ज्यांच्या पतीने त्यांना सोडून दिलं आहे, सोडून म्हणजे सोबत राहत नाहीत. आता ज्यांना पती आहेत, पती हयात आहेत, मात्र सोबत राहत नाहीत, त्यांनी त्यांची दुसरी चूल मांडली असेल किंवा नसेलही किंवा घटस्फोटित नसताल, मग त्यांनी काय करावं, तर मात्र त्या महिलांसाठी एक नवीन टॅब जे आहे सरकारने काढावा. आणखीनही अद्यापही सरकार त्यावर बोललं नाही. त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही तरी शिकायत मांडा, जी सरकारपर्यंत पोहोचेल. अशा महिलांसाठी एक नवीन टॅब द्यायला पाहिजे आणि या महिलांसाठी जे आहे ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरळीत करायला पाहिजे. याशिवाय ई-के-वाय-सी होणं अशक्य आहे. अशा महिलांसाठी जे आहे नवीन टॅब सरकारने काढून द्यायला पाहिजे. तरच नवीन टॅब काढलं तर ई-के-वाय-सी होऊ शकते. आता बघा, ई-के-वाय-सीच्या या प्रक्रियेत आणखीन काही गोष्टी तुम्हाला कशा करायच्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो, की ई-के-वाय-सीची प्रक्रिया करताना तुम्हाला आणखीन 10 दिवस वाट बघायची आहे. आज नोव्हेंबरची 20 तारीख आहे, तर तुम्हाला 1 डिसेंबरपर्यंत वाट बघायची आहे. 1 डिसेंबरपर्यंत बरेच निर्णय चुकू शकतात, बरेच निर्णय सुधरून येऊ शकतात. आता अशा महिलांनी काय करायचं आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरला, मात्र त्यांचा फॉर्म चुकला आहे, तर त्यासाठी सरकार नवीन टॅब देऊ शकतं. सरकार जे आहे वेबसाईटमध्ये आता नवीन-नवीन प्रयोग करत आहे. सरकारला उशिरा झोप आली. म्हणजेच काय, तर सरकारची झोप आत्ता गेली. कारण ज्यावेळेस त्यांच्या डोक्यात आलं, की ई-के-वाय-सी करायचा शेवटचा दिवस उरला आणि 1 करोड महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही. त्यावेळेस बऱ्याच महिलांना काहीतरी त्रास आहे, असं सरकारला जाणवलं आणि सरकारची झोप मोडली. मात्र ही झोप आता आपल्याला मोडायची आहे. कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे, की अशा काही महिला आहेत ज्यांच्या छोट्या-छोट्या मायनर समस्या असतात. जसं की पती सोबत राहत नाहीत, पतीने सोडून दिलं, मग कॉन्टॅक्ट कसा करणार? दुसरी गोष्ट म्हणजे आता अशा काही महिला असतात ज्यांचं काहीतरी स्वतःचं उत्पन्न असतं, ज्याचं सेल्फ उत्पन्न असतं, त्यांनी स्वतःचं उत्पन्न लावलं तरी चालायला पाहिजे. स्वतःचं ई-के-वाय-सी केलं तरी चालायला पाहिजे. किंवा अशा महिला असतात ज्यांचे फॉर्मच चुकले, तर काही वेळेस गडबड होच्या जागी नाही, नाहीच्या जागी होऊन फॉर्म चुकतो. मग तिथे एडिटचं ऑप्शन सरकारने नक्कीच द्यायला पाहिजे. काही महिलांची कास्ट सिलेक्ट करण्यात चुकली, कारण मराठीमध्ये प्रवर्ग काही महिलांना समजला नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने एडिटचं ऑप्शन द्यायला पाहिजे आणि
माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. काळजी करायची गरज नाही. 1 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे टॅब खुलतील. म्हणजे तुमच्या काही फॉर्ममध्ये चुका असतील तरी त्याही सक्सेसफुल होतील. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, सर्वांना विनंती आहे की ही ई-के-वाय-सी संदर्भातला व्हिडिओ होता. जे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.